ए पहिल्या किकमध्येच एक माझा मित्राचं गॅरेज आहे, तिथेच आपण जाणार आहे ती सर्व्हिस करायला. त्याला काल स्प्लेंडरचा लॉकचा स्विच घेतला आहे. हे जे झालेत 430 रुपये. तर आमची बाईक लावली सर्व्हिसिंग करायला. आम्ही जातो ह्याच्या कामासाठी बोईसरला. आमचं जे बोईसर काम होतं ते पूर्ण झालं आहे. हे मित्राचं पार्सल घ्यायचं होतं, त्यासाठी बोईसरला आलो होतो. आता ते पूर्ण झालं आहे. आता आम्ही परत चाललो गॅरेजला. चालू कर. गणपती बाप्पा मोरया. ओके. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश बेडेकर स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी निघालो आहे माझी बाईक सर्व्हिस करायला. ही जी बाईक आहे जुनीवाली, त्याची बॅटरी गेलेली आहे, बॅटरी नवीन टाकायची. परत हा स्विच टाकायचा नवीन, तो पण खराब झालेला आहे. तो आज मी ह्या गाडीची पूर्ण सर्व्हिस करून घेणार आहे. आणि ही बाईक मला पुढच्या महिन्यात गावाला न्यायची आहे, कारण की गावाला खूप काम लागतं या बाईकचं. लोकलला चालवायला गाडीत नाही माझ्याकडे, 4 व्हीलर चालू शकत नाही लोकलला. तर म्हटलं ही बाईक सर्व्हिस करून म्हटलं गावाला घेऊन जाऊया. आणि मला 2-3 कामं आहेत डहाणूला, आणि माझ्या मित्राचे पण काम आहेत 2-3, ते पण आज पूर्ण करून घेऊया. कारण की मला पण संध्याकाळी रिटर्न मुंबईला यायचे. गाडी उभी आहे माझी पण, खूप 2 दिवस झाले गाडी उभी आहे. काल आलो दुपारी इथे डहाणूला, आणि आज मी परत जाणार संध्याकाळी, कारण की उद्यापासून परत गाडीवर यायचं आहे मला. तर मित्राला फोन केला होता, तो बोलला की घ्यायला आहे मला, तर मी त्याला घ्यायला जातो आहे. तर आता ही बाईक सुरू होत नाही आहे, कारण की याची बॅटरी लो झाल्यामुळे, आणि गाडी पण खूप दिवस उभी होती त्यामुळे चालू होत नाही आहे. तर पहिली ते माझी हिमालय घेऊन जाऊ तिला आणायला, नंतर त्याच्याकडूनच ही बाईक चालू करून घेऊया. कारण की मला चालू होत नाही बाईक, कारण मी काल खूप ट्राय केलं पण बाईक काय सुरू होत नव्हती. तर आज बघूया, त्याकडून सुरू झाली तर आता मग धक्का मार के उधर लेके जाएंगे उसको. तर चला, तर चॉक मार पहिला खालचा. चप्पल घाल. ए पहिल्या किकमध्येच आता जाऊ नाही होणार. 1 2 3 हा, चल झाली, चल. चल, चप्पल घे. तर आपली बाईक सुरू झाली एका किकमध्येच, या साहेबांनी सुरू केलेली आहे. चला. तर एक माझा मित्राचं गॅरेज आहे, तिथेच आपण जाणार आहे ती सर्व्हिस करायला. त्याला काल फोन केला होता की बाईक सर्व्हिस करायला यायचे म्हणून, तो बोलला की घेऊन ये. तर निघूया तिथेच. पैसे नाही भेटणार तिथे? हां, तिथे पैसे नाही भेटणार. काय माहीत आता तिकडे डहाणूला किती पकडतात. बघ किती पकडतात, किती रुपये पकडतील तरी? 100 रुपये तरी. 100 रुपये पकडतात. हा बस 100 रुपये ते काढते. पिशवी आहे ना? माईक कधी बंद पडतंच, कसं काय काय माहीत कसं काय होतो. पण कधी कधी कनेक्ट होत नाही, कधी कधी कनेक्ट होतो.
यो माईक माझा आतला. हा माझा मित्र. इकडे बघ, इथे गॅरेज आहे आणि आपण तुझी गाडी सर्व्हिस करायला आले माझ्या इथे. आपण नेहमी इथे बाईक सर्व्हिस करतो. आम्ही एकत्र काम करायचो पहिले, पण मी वसुली करायचो आणि हा मेकॅनिक होता. हाच फरक होता. एक साईडची द्या मग, एक साईडची द्या. किती किती महिने वॉरंटी? 2 वर्ष. नवीन म्हणजे किती काय प्राइस आहे याची? ते जुनी घेऊन 1100. द्या. दोन वर्ष वॉरंटी आला. कुठं कुठं येतं खबर किती? 1100 का? इसका मालूम नहीं है। आपसे मेरे है तो मिलन मासी का परसों का है। हाँ वो तो हो गया वारंटी कार्ड का फोटो भी निकाल कर ना, कभी घूम गया तो घूम गया तो वो फोटो का मार करना तो क्या तो बेटी का नहीं लगा. मी ठेवू का इथेच? मी नंतर येऊन जाईन थोड्या वेळाने. मी लगेच 10-20 मिनटं लागेल. स्प्लेंडरचा लॉकचा स्विच घेतला आहे. हे जे झालेत 430 रुपये आणि बॅटरी आपण घेतली त्याचे झालेत 1100 रुपये. बरोबर. 2 वर्ष वॉरंटी. एक साईडची बॅटरी घेतली आपण. आता हे घेऊन जाऊया गॅरेजला. पकड. बरोबर आहे. किमान बरोबर 450 रुपये. काय केलं दुसरं? काय केलं? काय केलं गाडीचं? ऑइल टाकलं काय? हा चांगला आहे पीटर ना? टाक. गेला घेऊ कुठल्या टाकला तो नवीन टिफिन टाकला. चेंज करायला का तो? चेंज करायला का? सेटिंग म्हणजे असं एवढं जास्त झालेलं आहे. हां काय करू? चेंज करून टाकू. ते बरोबर आहे का? पण खोल का? चालेल का? तो चालेल पण थोडं सेटिंगला लवकर टाका लागेल. असं टाकून दे मातच. किती रुपये लागेल ते? काय 200 रुपये. टाक काय असेल टाकून दे. तुझ्याकडे आहे ना? हा लायनर आहे. एअर फिल्टर आण मग. अजून काय दुसरं? मोबाईल टाकायचं ना, मग सर्व्हिस करतोय आपण. गाडी धुवून देणार ना? गाडी धुवून देणार ना? आता मग सर्व्हिस कसली बोलतोय तू? अरे तू खर्च काढतो मला. तू आता 200 रुपये एक्स्ट्रा गेले माझे. नाही 50 रुपये एक्स्ट्रा घे, धुवून टाक. त्या सांग शॅम्पू नको मारू, फक्त स्प्रे आणि फेनी काढून टाक गाडी. मागचं गेल्या पुढचं बरोबर आहे. जाऊ का बोईसरला मग आम्ही? करून टाक काय असेल ते. फिल्टरला लायनर टाकून देऊ ना? मग टाक ना मग.
टोटल किती खर्च होईल? कॅल्सी काढ. ठेवतोय बॅटरी येते, लक्षात ठेव. बॅटरी येते. सांग मला किती खर्च होईल ते. हा करून टाकतो मी. बरोबर 700 रुपये पकडलं बरोबर. अरे घरशी हिशोब करणे बरोबर 700 रुपये झाले. चल 700 बोलला ना 700. तू एक्स्ट्रा बोलला असता ना मग पेंडिंग केले असते ते पैसे. 200 रुपये घाटा घातला यांनी, बाकी काय नाही मला. बस अख्खी मला 200 रुपये बरोबर आलं असतं. ऐकलं माझं 200 त्याच्याकडे होतं. तो सांग पैशाला द्यायचं तर 200 कसं टाक. तर तोच बोलला माझ्याकडे सांग ते टाकू काय सांग. मग टाक ना. चालेल सांग. तर त्याने 400चा टाकला ना, अजून माझ्याकडे अजून 200 माग. कोणताही समजो. अरे बोकडे, मला वाटलं तू 400 रुपये टाक असं बोलला मला तू. हा इथून किती किलोमीटर आहे बोईसर? आमगाव का काय कुठला? वाणगाव पुढे कुठलं ते? मोगराबाब. किती किलोमीटर आहे? काय आलं मग कर ना पटापट. आणि ते बॅटरी लो, ते बॅटरी टाकलं होईल का? फुल दिसेल का पूर्ण? गाडी चालूच नाही असेल. तेल लागेल ना. तेल बॅटरी टाकल्यावर चेक करायला लागेल, नाही तर मग ते पण सांगतो. हा साफ करून दे काय असेल ते. तेल काढून टाक ना, बटन लावतो. आता 700 बोला फायनल 700 ना. 1 रुपया वरती येणार नाही. आता वाढव 700 रुपये 700. आता काय वाटतं तुझं करून? गाडी वॉशिंग करून ना. हा मग ठीक आहे, बरोबर आहे. गाडी वॉशिंग करून मी 50 रुपये एक्स्ट्रा पकडलेले वरती, मग 700 वाला बस झालं. जाऊ का मग बोईसरला आम्ही? चला. हे टोपी ठेवली दे तिथे, लक्ष ठेव. टोपी नको मला. टोपी ठेव तिथे. हे कशाला घेतलंय मग? एकच घालायचं काहीतरी, टोपी नाही तर हे. तर आमची बाईक लावली सर्व्हिसिंग करायला. आम्ही जातो ह्याच्या कामासाठी बोईसरला. तर चालवतो का कसं? चालू ना. इथे देख. आमचं जे बोईसर काम होतं ते पूर्ण झालं आहे. ते मित्राचं पार्सल घ्यायचं होतं, त्यासाठी बोईसरला आलो होतो. आता ते पूर्ण झालं आहे. आता आम्ही परत चाललो गॅरेजला. मित्राला फोन पण आला होता की तुझी गाडी रेडी झाली आहे. तर ती गाडी चेक करू एकदा. त्याने बॅटरी वगैरे चेंज केलं आहे. ते ट्रायल घेऊ, नंतर मग घरी जाऊ आपण. आणि थोडी भूक लागली, जरा चायनीज वगैरे मग खाऊया. तर त्यानंतर आपण गॅरेजला जाऊ. बरं चालू कर. हा दाखवतो. एक नंबर. हेच पाहिजे, हे मी पाहिजे मला मेन. ते स्प्रे तो सगळीकडे. म्हणजे टेन्शन नको परत. लाईट पेटते का चांगली?
रात्री दिसेल ना. आता किती दिवस टिकेल ते लॉक किती दिवस टिकेल. चावी पेट्रोलची पेट्रोल चावीत नाही ना आपल्याला. कॉक आहे ना. ही आहे ना चावी काय आहे ना. आहे ना. जुनी ती त्याची तर एक ना. त्याला घरी गेलो करू आपण नंतर ते. किती आले. 700 होते आणि त्याच्यात पकडला 420. मग 700 कसे पकडले तू सांग बरं हिशोब. 300 रुपये सर्विस झाल. हां 200 लायला. हां 150 रुपये भेटल. 50 वसूल लागलं. हां त्याच्यात 420. पेट्रोल किती द्यायचे 1100. 700 रुपये पेड करतो आता. चल चल तर भेटूया मग. तर असं वगैरे आमची बाईक सर्व्हिस झालेली आहे इथे. चालू करू. चालू कर. गणपती बाप्पा मोरया. ओके जाऊ जा घरी. कासा नाही यायचं ना. जाऊ ना चल ना. हां मग चल मग चला चले. चाललं तो 400 मोठडीच्या. चल पैसे पाठवतो ऑनलाईन तुला. मग 6,000 केलं तर पैसे देतो कॅश. गाडी चालू हे टाकलं नवीन बाई टाकली. पूर्ण सर्व्हिस केली गाडी. आता पुढच्या महिन्यात गावाला. चालवताना कसं करायचं. काय करायचं तर चालू करायची. चालू करायचं हे करायचं लागतं. हां तुला दाबून मागे टाकायचं. हा जेव्हा मागचा बस. तर सगळं काम करून मी आता घरी आलो आहे आणि आपली बाईक पण सर्व्हिस झालेली आहे. आजचा खर्च टोटल झालेला आहे 1100 रुपये बॅटरी प्लस 1100 रुपये सर्विस प्लस 400 रुपये पेट्रोल. टोटल खर्च झाला आहे 2600 रुपये. आता बाईकला लवकर खर्च करायला लागणार नाही. ती कामं होती पण पूर्ण केली आपण. आता थोड्याच वेळात निघेन मी इथून मुंबईसाठी. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर बाय.